कॅबिनेट बैठक संपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। तिघांमध्ये केवळ 5 मिनिटांची बैठक झाल्याची माहिती आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना त्या पार्श्वभूमीवर आता चर्चा झाल्याची माहिती आहे। महत्त्वाची अपडेट सध्या येते। कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बैठक झाल्याची आता माहिती आहे। तिघांमध्ये केवळ 5 मिनिटांची ही बैठक झाली। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सध्या मागणी जोर धरते आणि त्या पार्श्वभूमीवर या तिघांमध्ये 5 मिनिटांची बैठक झाली। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, खरं तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता होती आणि त्यामध्येच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाली। मात्र बैठक केवळ 5 मिनिटांची होती। नेमकी काय चर्चा झाली? कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। कारण जे काही ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये धनंजय मुंडे यांना लाभ घेतला जातो ते एक लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्याच कंपनी तर कॅबिनेट बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। मात्र ही बैठक केवळ 5 मिनिटांची होती। त्यामुळे राजीनाम्याबाबत या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे। कालच अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा तात्काळ घ्या, नाहीतर मी कोर्टात जाईन असा एक प्रकारे इशारा दिला होता। आणि त्यानंतर आज कॅबिनेट बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। मात्र तिघांमध्ये केवळ 5 मिनिटांची बैठक झाली। या 5 मिनिटांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं आता महत्त्वाचं आहे।